घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या 6 किलोमीटर अंतराच्या पदयात्रेत ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसरात दुमदुमून गेला होता. 4,000हून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, सचिन सांगळे, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपायुक्त मिनल पालांडे, अग्निशमन दल प्रमुख गिरीश झळके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह सर्व आयुक्त उपस्थित होते. भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातून सकाळी 7:30 वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. तेथून मारुतराव शिंदे तरण तलाव, दत्त मंदिर घाट, प्रभास सिनेमा सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंबीनाका, कोर्टनाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, GPO, सिव्हिल हॉस्पिटल, सिग्रॉन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, आल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, पाचपकाडी, प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक, पुन्हा गाडगिल चौक, तळावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली. या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, NSS, सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तदनंतर विविध क्रीडा प्रकारात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या 2 खंद्या समर्थकांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशाने कळवा खारेगाव भागात शरद पवार गटाला खिंडार पडले असून आणखी काही जण पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे कळते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार श्री आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि माजी शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी या 2 खंद्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मुंबईत प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला उपस्थित होते. श्री पवार आणि श्री वाणी हे दोघेही श्री आव्हाड यांच्यासाठी जीव देण्यास देखील तयार असणारे कार्यकर्ते होते. ठाणे महापालिकेच्या एका प्रकरणात त्यांनी नेतृत्व केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. खारेगाव भागात आमदार आव्हाड यांच्या पक्षाचे काम श्री पवार बघत होते, तर खोपट भागात श्री वाणी यांचे कार्य आहे. मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. या दोघांनी आव्हाड यांची साथ सोडल्याने राष्ट्रवादीचे नुकसान होत असल्याची चर्चा आहे. या दोघांवर तडीपारीची तसेच मोक्याची कारवाई करण्याची भीती घातल्यामुळे त्यांनी आमदार आव्हाड यांची साथ सोडली, अशी चर्चा सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. तर अभिजित पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहीचे कॉल येत होते, तू कुठे आहेस, आपण पसू मार्ग काढू, अरे आता कधी मार्ग काढणार, अगोदर काय गोट्या खेळत होता का, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने घेता लगावला. त्या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, सहकोषाध्यक्ष संजय बोरेगे आदी उपस्थित होते. ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वसुलीचा 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत 18 कोटी रुपयांची जास्त वसुली झाली. त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात 9,603 नळ जोडण्या खंडित केल्या असून 411 मोटर पंप जप्त केलेत. तसेच 547 पंप रूम सील करण्यात आलेत. तर 9,923 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 225 कोटी रुपयाच्या घरात आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत 106 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून
पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत. तसे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले. पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभाग नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कल्याणमधील अजित कारभारी यांनी रशियामधील एरोग्लॅड कोलंब्रा येथे 5100 मीटर म्हणजे 16,732 फूट उंचावरून विमानातून झेप घेत शिवरायांची प्रतिमा असलेला ध्वज फडकवत शिवरायांना मानवंदना दिले. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरलेत. कल्याणमधील कोळिवली गावातील कुस्तीपटू कैलासवासी बळीराम कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी निवृत्त ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत यांच्या प्रोत्साहनाने रशियामधील एरोग्लॅड कोलंब्रा येथे 36 अंश सेल्सिअस तापमानामध्ये L-410 या हवाई जहाजातून 5100 मीटर म्हणजे 16,732 फूट उंचावरून आकाशात झेप घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देत अशी कामगिरी करणारे ते प्रथम भारतीय नागरिक ठरलेत. कर्नल कोस्त्या क्रिवेशिव युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशन चे स्कायडायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी साहसी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मीटरवर चालणाऱ्या रिक्षांच्या भाडेदरात 3 रुपयाप्रमाणे वाढ करण्यात आली असतानाच आता ठाण्यातील शेअरिंग रिक्षा चालकांनी देखील भाडेवाढीसाठी तगादा लावला आहे. यासाठी रिक्षा चालकांची त्यांच्या संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. यावर येत्या काही दिवसात तोडगा निघेल आणि प्रति प्रवासीमागे 5 रुपयांनी वाढ होईल अशी शक्यता रिक्षा चालकांकडून वर्तवली जात आहे. वाढत असलेली महागाई, वाढते इंधनाचे दर, त्यात रिक्षा देखभाल दुरुस्तीसाठी होणारा खर्च हा रिक्षा चालकांना परवडणारा नाही. त्यामुळे रिक्षाच्या भाडेदरात वाढ करावी अशी मागणी परिवहन विभागाकडे केली जात होती. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून मीटर रिक्षाच्या भाडेदरात वाढ करण्यात आली. मीटर रिक्षाचे दर 23 रुपयावरून 26 रुपये करण्यात आले आहेत. या पाठोपाठ आता मीटर रिक्षाप्रमाणे शेअर रिक्षाच्या प्रवासी भाडेदरात वाढ करावी असा तगादा ठाणे शहरातील शेअर रिक्षा चालकांकडून लावला जात आहे. यासाठी शेअर रिक्षा चालकांनी रिक्षा चालकांच्या संघटनेकडे धाव घेतली आहे. ठाण्यातील एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी बोलताना सांगितले की शेअर रिक्षा भाडेवाढी संदर्भात शहरातील अनेक रिक्षा चालकांनी माझ्याकडे विचारणा केली असून येत्या काही दिवसात रिक्षा चालकांची बैठक घेऊन भाडेवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल. तर ठाणे स्थानक ते लोकमान्य नगरपर्यंत 23 रुपये मीटरप्रमाणे 75 रुपये भाडेदर होत होते. तेच आता 26 रुपये मीटरप्रमाणे 85 रुपये भाडेदर होत आहेत. तसेच शेअर रिक्षा ठाणे स्थानक ते लोकमान्य नगरपर्यंत प्रति प्रवासी 20 रुपये भाडे आकारले जाते. त्यामुळे एका फेरीत 3 प्रवासीनुसार केवळ 60 रुपये भाडे मिळत असून यात शेअर रिक्षा चालकांचे नुकसान होत असल्याची खंत ठाण्यातील एका रिक्षा चालकाने व्यक्त केली आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.